आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी 2 अट्टल आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे। आरोपींकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेतिवली कल्याण पूर्व येथील आनंदनगरमधील रूम नंबर 4 सुलभ शौचालयाजवळ राहणारे श्री संजय भगवान कांबळे वय 45 यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केला होता। घरातील सोन्या चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर, मोबाईल फोन, पंखा आणि 5,000 रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणी फिर्यादीच्या जबाबावरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक विश्लेषणाद्वारे छडा लावत पोलिसांनी नदीम लियाकत खान वय 39 वर्ष व रामप्रकाश गायकवाड वय 36 वर्ष यांना ताब्यात घेतले आहे। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवली। खबरामार्फत मिळालेल्या पक्की माहितीनुसार पोलिसांनी 2 आरोपींना शिताफीने जेरबंद केलं। आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेले 32 ग्रॅम वजनाचे सोन्या व चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि 5,000 रुपयांची रोकड असा एकूण 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल। पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी। सदर धडाकेबाज कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव, पोलीस हवालदार विशाल वाघ, गोरक्षनाथ घुगे, जाधव, सचिन आव्हाड, बुधवंत, पोलीस शिपाई इंगळे, खरे आणि दिलीप यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। कोळसेवाडी पोलीस स्टेशनला 23/7 रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा बाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्याला येऊन दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 418/2026 प्रमाणे नोंद केलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांच्या घरातील सोन्याचे, चांदीचे दागिने, फॅन, गॅस सिलेंडर व इतर वस्तू असे चोरी गेल्याबाबतची आपल्याला तक्रार प्राप्त झाली व कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार आणि क्राईम PI खेडकर यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी संदीप भालेराव व DBचे पथक यांच्यामार्फत त्याबाबतचा तपास सुरू केला। त्यामध्ये 2 आरोपी नेतवली परिसरामध्ये राहणाऱ्या 2 आरोपींना अटक केलेली आहे। सर्व गेलेला 100% मुद्देमाल जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे। त्यामध्ये 32 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर व फॅन वगैरे अशा वस्तू यामध्ये हस्तगत केलेल्या 2 आरोपींना अटक केलेली आहे। गॅस सिलेंडर कसा चोरी केला होता? घरातून फिर्यादी आणि फिर्यादीचे कुटुंब हे राहणार लातूर या ठिकाणचे आहेत। ते 15/7 रोजी गावी गेलेले होते। ज्यावेळेला ते गावावरून आले 22 तारखेला त्यांना आल्यानंतर हे घरातील आपली घरफोडी चोरी झाल्याची माहिती मिळाल्यावरून या ठिकाणी फिर्याद मिळालेली आहे। यातील एक आरोपी आहे नदीम लियाकत खान 39 वर्षाचा आहे आणि दुसरा राम गायकवाड आहे 36 वर्षाचा। हा नदीम खान आहे तो काही कामधंदा वगैरे करत नाही आणि जो राम गायकवाड आहे तो रिक्षा चालक आहे। राहणारे हे नेतिवली आणि आनंदनगर परिसरामध्ये आहेत। त्यांचा पूर्व इतिहास बघून आणखी त्यांनी अशा प्रकारच्या कुठं चोऱ्या केलेल्या आहेत याबाबतचा अधिक तपास सुरू आहे।